एक विष्णुदास जगी सुंदर एक विष्णुदास जगी पाप पुण्यांकी नाथले त्या पाप पुण्यांकी नाथले त्या गोविंद आसने गोविंद शयने गोविंद आसने गोविंद शयने गोविंद आसने गोविंद शयने गोविंद आसने गोविंद शयने गोविंद त्यामनी बैसला से गोविंद त्यामनी बैसला से गोविंद आसने गोविंद शयने गोविंद आसने गोविंद शयने गोविंद आसने गोविंद शयने गोविंद आसने गोविंद शयने ऊर्ध्वपुण्ड भाल कल्टी शोभे माल कंठी शोभे माळ कापीचे करी काल तया भेदे कापीचे कळकाळ तया भेणे गोविंद आसने गोविंद शयने गोविंद आसने गोविंद शयने गोविंद आसने गोविंद शयने गोविंद आसने गोविंद शयने तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार म्हणे चक्रा चक्राचे शृंगार नावामृत सार मुखा माझे नामामृत सार मुखा माझे गोविंद आसने गोविंद शयने गोविंद त्यामनी बैसला से गोविंद आसने गोविंद शयने गोविंद त्यामनी बैसला विठोबार कुमार जय वार कुमार झुंजार ते एक विष्णुदास जगे झुंजार ते एक विष्णुदास जगे धरते का विष्णुदास जागे धरते का विष्णुदास
आरते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे ऊर्ध्व पुंड्र भाल कंठी शोभेमाल कापिजे कलिकाल तया भेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे विठ्ठल हॅलो विडाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभं जगननिहित पानि मल्डनं मल्डनानं तरुण तुलसीमाला कंदरं कलजनेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा संतासी रंजवू चित्तासी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वहेरू मस्तक हे पायावरी यावर करी सल्लाचा यावर करी सल्लाचा यावर करी सल्लाचा सहाय्य येथे करावी देवा तुझी घेई सेवा सकल गोवा उगवणी असोन स्वभावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहि मजकडे पंढरी राया विठ्ठल झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला भंग श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणांचा वैष्णवाची अंतर लक्षण आणि बाह्य लक्षण वर्णन करणारा हा अभंग आहे विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देईन बघता बघता 2 वर्षाचा काळ निघून गेला अशी माणसं समाजातून जाणं गावातून जाणं आणि घरातून जाणं याच्या इतका मोठा तोटा कुठलाच नाही हे लक्षात ठेवा या महाराज बापूंच्या कार्याबाबतीत सर्वांना ज्ञात आहे पुन्हा मी त्याची दुरुक्ती करावी असं अजिबातच नाही किंवा मी याच्याही पुढे वर्णन करेन तनमन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची तुका म्हणे तो परिसा हुनी आगला न काय महिमा वर्णो त्याची सगळ्यांच्या कामावरती पडणारी सगळ्यांचं सुखदुःख जाणणारी आणि सगळ्यांच्या मनाच्या भावना अतिशय अल्पमतीनं किंवा अल्पशा पद्धतीनं जपणारी ही माणसं जास्त दिवस टिकत नाहीत हा आतापर्यंतचा इतिहास आहे चांगली माणसं जास्त काळ या समाजामध्ये राहत नाहीत आपलं कार्य संपलं
की निघून जात असतात. बापूंना जाऊन जवळजवळ 2 वर्षाचा काळ गेला. गेल्या वर्षी याच ठिकाणी आमच्या हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे सरांचे या ठिकाणी कीर्तन सेवा होती. या वर्षीही बापूंच्या पुण्यस्मरणाची द्वितीय पुण्यस्मरणाची सेवा माझ्या वाट्याला आली आहे. हे माझं परम भाग्य समजतो. वेळ राहिला तर 100% या विषयावरती पुढे बोलेन. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा या भंगामध्ये वैष्णवांची अंतर लक्षण आणि वैष्णवांची बाह्य लक्षणे या भंगामध्ये वर्णन करतात. पहिल्या 2 चरणामध्ये अंतर लक्षण वर्णन करतात आणि दुसऱ्या 2 चरणामध्ये शेवटच्या 2 चरणामध्ये बाह्य लक्षणाचं वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबराय वैष्णवांचं वर्णन करताना एक आगळं आणि वेगळं वर्णन करतात. झुंजार ते विष्णुदास जगी, ते संत महात्मे ते वैष्णव म्हणे झुंजार आहेत. त्या झुंजार वैष्णवांचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबरायांनी वैष्णवाची लक्षणं या तुम्हा जीवापुढे मांडलेत म्हणायला काय हरकत नाही. कदाचित जगद्गुरु तुकोबरायांना वाटलं असेल या वैष्णवाची अंतर लक्षणं आणि बाह्य लक्षणं जर नाही सांगितली तर कदाचित हा समाज फसण्याची दाट शक्यता आहे. कारण सध्याच्या काळामध्ये पांढरी कपडे, डोक्यावरती टोपी किंवा डोक्यावरती फेटा असणारी सगळीच माणसं काही चांगली असतील असं काही नाही आहे. कपाळाला गंधे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, पण सगळ्याची वृत्ती काय सारखी असेल याची काही खात्री नाही. ज्याचं वर्णन करताना तुकोबराय वर्णन करतायत. काय सर्प खातो अन्न, काय ध्यान बकाचे, अंतरीची बुद्धी खोटीन भरले पोटी वाईट. बगला समाधीला उभा राहिल्यासारखा बसला म्हणजे उभा राहिला या शब्दाचा अर्थ तो समाधीला उभा राहिला नाही. समाधीला बसल्यापेक्षा भयंकर शांतता त्याच्या जवळ असेल हे कदाचित. पण त्या बगल्याला महाराज उभा जर राहिला तर फक्त आणि फक्त आपल्या पायाजवळ मासा कधी येतो याचा विचार करणाऱ्या त्या बगल्याला दिसायला जरी समाधीचं स्वरूप असलं तरी अंतरीची बुद्धी खोटीन भरले पोटी वाईट. हे अंतर लक्षण आणि बाह्य लक्षण सांगणं कदाचित तुकोबरायांना गरजेचं वाटलं म्हणून तुकोबराय याचं वर्णन करतायत. तुका म्हणे सुसर जलीन कावळे कान अनहाती, अंतरीची बुद्धी खोटी भरले पोटी वाईट. वैष्णवाची व्याख्या जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. तुम्हा जीवांना सर्वांनाच माहित आहे. नेहमी आपण कीर्तनामधून ऐकता. वैष्णव या शब्दाचा अर्थ तुम्हा मला सांगायची गरज नाही. भागवतकार वर्णन करतायत. निमिषार्ध तुटील वक्षण, जेन सोडिती हरिचरण, ते वैष्णवा माझी अग्रगण्य, राया ते जाण उत्तम भक्त. अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या पायाजवळ त्या भगवंताच्या पायापासून अर्ध्या क्षणाचा विरह ज्यांना सहन होत नाही ना ते वैष्णव आणि ते खरे भक्त आहेत. ज्या वैष्णवांचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबराय तुम्हा जीवाला सांगतायत. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाणंतन धन तृणजन. ज्याला भक्त आणि भक्त प्रमाण भगवान परमात्मा आहे. तन धन जन हे ज्याला प्रमाण नाही. जन विजान झाले अमान विठ्ठल नामा प्रमाण. पाहे तिकडे बाप माय जवळी विठ्ठल रुक्माई. हा ज्याचा अधिकार झाला महाराज वर्णन करतात तो खरा वैष्णव आहे. अवघी देवावरी माया. अवघी अवघी या शब्दाचा अर्थ आहे सर्व संगे विटाला तू एकला वडसी. सर्व संघाचा त्याग करून एकट्या भगवान परमात्म्याशी नातं जोडणं याचं नाव वैष्णव आहे. सर्वस्वाचा ज्यानं त्याग केला त्या वैष्णवाची व्याख्या नामदेवराय वर्णन करतात. वैष्णव तर त्याला म्हणावं ज्यानं अंतःकरणामध्ये भगवंताचं नाम धारण केलंय, ज्यानं भगवंताच्या नामाचा टाहो फोडलाय. वैष्णव त्याला म्हणावं. ज्याचं वर्णन करताना त्या वैष्णवाची लक्षणं सांगत असताना निळोबराय वर्णन करतायत. धन्य त्या भाग्याच्या जन्मल्या संसारी, धन्य त्या भाग्याच्या जन्मल्या संसारी.
वैष्णवांची अंतरलक्षण निरोपराय वर्णन करता धन्य त्या भाग्याच्या जन्मल्या संसारी ज्याचे ध्यानीमनी नित्यकाल हरी. संसार ज्यानं सोडला नाही, संसारामध्ये राहून संसारातलं नित्य कर्म करून सुद्धा या उंचीच्या अवस्थेला प्राप्त झालेल्या गौरणींचं वर्णन निरोपराय वर्णन करता ज्याचे ध्यानीमनी नित्यकाल हरी. करिता कामकाज दृष्टी त्याचे वरील जेविता चालता बैसता निरंतर्यो. ज्याचं वर्णन करताना निरोपराय वर्णन करतात आजी का होतो दिसती सदुष्यती म्हणिये का म्हण लगे तुझ्या चित्ती दिले ठेवते हाती विसरते नेनो काय बैसला हरी चित्त्यो. चिरे चोळिया त्या धुता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. कोणा नाठवे कोण कुल याती झाल्या तटस्था सकला नेत्रपाती ओ. ऐशा गोपिका त्या कामातुर नारी. सर्वस्वाचा विसर ज्याच्यासाठी महाराज भगवंतासाठी सर्वस्वाचा विसर पडल्या गवळणी त्यांचे अंतरलक्षण महाराज सांगतात ते खरे वैष्णव आहेत. ज्याचं वर्णन करताना महाराज माझ्या नाथ महाराजांनी यादी दिली ती ऐका. या परी बुद्धी मदाकार विसरल्या घरदार विसरल्या पुत्र भ्रतार निज व्यापार विसरल्या. विसरल्या विषय सुख विसरल्या तानभूक विसरल्या द्वंद्व दुःख माझे एक निधी द्यासे. जेने देहे पतिपुत्राते आप्त मानिले होते चित्ते ते चित्तरतली माते त्या देहाते विसरल्या. म्हणून महाराज या वैष्णवांचे अंतरलक्षण वर्णन करताना महाराज सांगतात अरे हे संत महात्मे हे वैष्णव असे असतात. वैष्णवांचा हा अधिकार आहे. पण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचं वर्णन करताना झुंजार म्हणून करतात. आता झुंजार म्हणून वैष्णवाचं वर्णन करणं हे काय बरं नाही. कसं झुंजार म्हणावं त्यांना जरा बारे काही नाही का लक्षात येईल. ज्या वैष्णवांचं ज्या संत महात्म्यांचं आतापर्यंत माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन केलंय. कृपया केली संत जनी माझी अलंकारी लेवारी प्रीत हे लाविनी चरणी तुका चरणी लोलतसे धरोणी पाय तेजले जन. ज्या वैष्णवांचं ज्या संत महात्म्यांचं वर्णन कृपाळू या शब्दानं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केलं आहे. दया करणारे संत महात्मे असतात, कृपा करणारे संत महात्मे असतात. नाही मौलींचं वर्णन करताना जगद्गुरु महाराज निरोपराय वर्णन करतात. होता कृपा तुमची पशु बोले वेद. ज्याची कृपा झाल्याबरोबर महाराज असा निर्बुद्ध असणारा प्राणी रेडा सुद्धा वेद बोलायला लागतो. हे संत महात्म्यांच्या कृपेचा महाराज हा प्रसाद आहे. त्यांचा कृपा करणं हा स्थायी भाव आहे. त्यांच्याविषयी झुंजार म्हणणं हा अपमानजनक आहे म्हटलं तरी काय हरकत नाही आपल्या दृष्टीनं. आम्हाला माहित आहे महाराज कृपा करणं हा ज्याचा स्थायी भाव आहे. मंबाजी बुवा सारख्याने महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना मारावं, अंगावरची कपडे फाटेपर्यंत मारलं तरी महाराज अशा माणसाला सुद्धा क्षमा करणं हा ज्याचा गुण आहे त्यांचं नाव संत आहे. मंबाजी बुवानं जगद्गुरु तुकोबरायांना मारलं, का मारलं, कसं मारलं हे खूप मोठे प्रश्न आहेत. मी याच्याही पुढे सांगून जाईन तुम्हाला. क्षमा करणं हा संत महात्म्यांचा महाराज स्थायी गुण आहे. कृपा करणं हा संत महात्म्यांचा स्थायी गुण आहे. दया करणं हा संत महात्म्यांचा जर स्थायी गुण असेल तर झुंजार असणं शक्यच नाही ना. अजून एक बारकावा ऐका. माझ्या आवली आई साहेबाला आपल्या बापानं म्हणजे आप्पाजी गुळव्यांनी महाराज एक म्हैस दिली होती. मंबाजी गोसावी म्हणजे काय महाराज अगदी देहूतला राहणारा व्यक्तिमत्व नव्हतं.
पिंपरी चिंचवडला राहून त्या चिंतामण गोसाव्याच्या जीवावरती निवदावरती जगणारं हे व्यक्तिमत्व फक्त आणि फक्त तुकोबरायांचं अस्तित्व संपवण्याकरता सगळ्यांनी मिळून त्या देहूच्या गावठाणामध्ये आणून ठेवलेलं हे व्यक्तिमत्व. हा इतिहास माहित असू द्या. देहूच्या गावठाणामध्ये स्वतःची पर्णकुटी बांधून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या मंबाजीबुवा गोसाव्याला जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करताय. जगद्गुरु तुकोबरायांचं अस्तित्व वाढलंय. जगद्गुरु तुकोबरायांची कीर्ती वाढते. हे सण होईना म्हणून मंबाजीबुवाला कुठंतरी पकडायचंय, मंबाजीबुवा अडचणीत आणायचाय हे त्यांना माहित होतं. पण महाराज असं कारणच मिळत नव्हतं. याचं कारण असं झालं, त्या कारणाचा विचार जी मैस दिली होती ना महाराज माझ्या आवली आई साहेबाला, त्या कुंपण जे महाराज पर्णकुटीला बांधलं होतं त्याच्या आत झाडं लावली होती. आणि ती झाडं महाराज नेमकी त्या म्हशीनं चरायला जात असताना आत तोड घातलं. ती 4 झाडं शेंडे ओढले त्याचे. नेमकं कारण त्या मंबाजीबुवाला सापडलं. त्याच महाराज कुंपणाचं काट्याचं लाकूड, बाबळीचं लाकूड मोडलं आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावरती कड मोडलं. मग जगद्गुरु तुकोबरायांना मारल्यानंतर रक्तबंबा झालं शरीर आहे. मग तुकोबराय इतके बी निर्बल नव्हते की मंबाजीला महाराज विरोध करावा. विरोध न करण्या इतके निर्बल तुकोबराय नव्हते. पण मागके माझं नीट लक्षात ठेवा, राग आल्यानंतर शिवी द्यायला खरी ताकद लागत नाही. मी काय सांगतो ते ऐका. राग आल्यानंतर शिवी द्यायला ताकद लागत नाही, सामर्थ्य लागतं राग पचवायला. आलेला राग पचवायला खरं सामर्थ्य लागतं. आणि तो संयम माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणात कधीच होता, याच्या बाबतीत काही दुमतच नाही. त्या मंबाजीबुवाने मारल्यानंतर सुद्धा भगवंताला परिहार देत असताना जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून निघालेले शब्द आहेत, बरवे 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 मंबाजीबुवा सरक्यानं मारल्यानंतर सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातले उद्गार आहेत ते नीट ऐका. बरवे बरवे केले विठोबा बरवे, पाहुणी बांध क्षमनांगी काठीवरी मारविली. बरं झालं देवा त्या मंबाजीबुवानं मला मारलं. का हो तुकोबराय असं का बोलता? मंबाजीबुवानं मारलं मला बरं झालं असं म्हणण्या पाठीमागचं एकच कारण तुकोबराय सांगतात, कमीत कमी अंतःकरणातल्या क्रोधाचा अंदाज तरी मला येऊन गेलाय. काय मोठे पण असेल तुकोबरायांचं. क्षमा करणं हा ज्याचा स्थायी गुण आहे, दया करणं हा ज्याचा स्थायी गुण आहे, आणि त्यांच्याविषयी तुकोबराय झुंजार शब्द वापरतात हे मला विशेष वाटतं. याच्या पुढे ऐका, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना, ज्या जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार फक्त आणि फक्त गाथ्यासाठी आहे, 4ही वेदाचं विवरण करून मंथन करून 5वा वेद तयार केला, त्याचं नाव गाथा आहे. ज्या माणसाला 4ही वेदाचं वाचन होत नाही त्यानं गाथा जरी वाचला तरी 4ही वेदाचं वाचन त्याला झालं असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणून माझं मत असं, जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा लिहून पूर्ण केला
आणि जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा लिहून पूर्ण झाल्यानंतर प्रस्थापितांच्या बुडाला आग लागली आणि जगद्गुरु तुकोबरायांची कीर्ती या जगतामध्ये पसरायला लागली. पंचक्रोशीमध्ये जगद्गुरु तुकोबरायांशिवाय आता दुसरं कुणाचं कोणी नाव घेत नाही. जगद्गुरु तुकोबरायांची कीर्तन जर एकादशीला मंदिरामध्ये व्हायला लागली, मंबाजीबुवापेक्षा दर्शनाची गर्दी तुकोबरायांकडे व्हायला लागली. ते प्रस्थापितांना सहन झालं नाही. एका विशिष्ट समाजाला त्रास झाला आणि सगळे एकत्र जमा झाले आणि सगळे एकत्र जमा होऊन जगद्गुरु तुकोबरायांचं अस्तित्व संपवण्याकरता तयार झाले. आता कुठनी कुठपर्यंत नीट ऐका. देहूपासून ते महाराज लोणावळ्यापर्यंत, लोणावळ्यापासून ते अगदी महाराज इकडं मावळपर्यंत आणि मावळपासून ते बोपदेव घाटापर्यंत, बोपदेव घाटापासून ते लोणी काळभोरपर्यंत आणि लोणी काळभोरपासून लोणीकांत केसनांद आणि इकडून पार वाघोली पासून ते चाकण पर्यंत सगळे एकत्र जमा झाले. पुन्हा करता फक्त एकट्या जगद्गुरु तुकोबरायांचं अस्तित्व विनाश करण्याकरता संपूर्ण महाराज जगत एकत्र तयार झालाय, एकत्र आलाय. एक सुंदर शेर वाचला, एक सुंदर वाक्य वाचलं, नीट ऐका. गधे और कुत्ते, गधे और कुत्ते, लोमड़ी और सुअर अगर एक घाट पर पानी पीने लोगे तो समझ लेना दूसरे घाट पर शेर खड़ा है. विठ्ठल माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना त्रास होईल असं वागायला सुरुवात केली आहे. जास्त सांगत बसत नाही, नीट ऐका. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. इकडे तुकोबरायांचा गाथा लिहून पूर्ण झाला, इकडे तुकोबरायांचा गाथा पूर्ण झाला आणि प्रस्थापितांच्या बुडाला आग लागली. प्रस्थापितांना ते सहन झालं नाही. गावातले कुलकर्णी, देशपांडे महाराज सगळे एकत्र जमा झाले, पाटील एकत्र जमा झाले आणि सगळे एकत्र जमा होऊन माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा पाण्यात बुडवण्याचा एक मुखानं सगळ्या गावाचा निर्णय झाला आणि या सगळ्यांचा मोहरक्या होता, त्याचं नाव आहे रामेश्वर भट्ट. या सगळ्यांचा मोहरक्या होता. पण नीट ऐका, मी क्षमा या विषयावरती बोलतोय. ज्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा तुकोबरायांच्या हातून हिसकावून घेतला गेला, एखाद्या आईचं लेकरू मांडीवरून जसं महाराज एखाद्या काळानं हिसकावून घ्यावं, त्या आईला जेवढं दुःख हो त्याच्या 1000 पटीनं दुःख माझ्या तुकोबरायांना झालं. तुकोबरायांच्या अभंगाच्या वह्या महाराज अगदी इंद्रायणीच्या डोहामध्ये कमरे एवढ्या पाण्यामध्ये, डोक्या एवढ्या पाण्यामध्ये मोठी मोठी दगड महाराज त्या वह्यांना बांधली. ती वह्या दगडासहित त्या वह्या पाण्यामध्ये बुडवल्या गेल्या. काय वाटलं असेल तुकोबरायांना? अरे ज्यांचं आयुष्य फक्त आणि फक्त गाथा लिहिण्यासाठी आहे, एका मिनिटात सगळं तुकोबरायांचं अस्तित्व संपवलं गेलं या संपूर्ण नास्तिक मंडळीनं. माझे जगद्गुरु तुकोबराय देवाला विनंती करतात, देवा आता मी काय करावं रे? तुकोबरायांची देवाला विनंती आहे, नीट ऐका प्रमाण. आता माझी लाज राखे नारायणा, आता माझी लाज राखे नारायणा, आता माझी लाज राखे नारायणा, आता माझी लाज राखे नारायणा,
आता माझी लाज राखा देवा. माझा गाथा बुडवलाय, माझं अस्तित्व नष्ट झालं, मला विरोध आहे. मी एकटा काय करणार आहे. कोपला पाटील गावीचे हे लोकनाथा मज भीक कोण घाली. पाटील जीवावरती उठलाय, सगळं गाव विरोधात गेलंय आणि सगळ्या गावाच्या एक मुखानं सगळा निर्णय झालाय. माझा गाथा बुडवण्याचा दिवा, यातून मला वाचवा. माझ्या अखिल कोट ब्रह्मांड एकाने माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा धावा ऐकावा. जरा नीट लक्ष ठेवा मी काय म्हणतो ते. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना विरोध झाला, या शब्दाचा अर्थ असा नाही की विरोधाला प्रत्युत्तर तुकोबराय देऊ शकत नव्हते. याचा अर्थ फक्त एकच होता, त्याच्या अंतःकरणामध्ये संयम आहे ना. माझं वाक्य नीट लक्षात ठेवा. लगेच उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका कुणालाच. तुमची वेळ खराब आहे, प्रश्न जमा करून ठेवा. खराब वेळेमध्ये प्रश्न जमा करायचे असतात आणि आपली वेळ आली की वेळेनुसार प्रत्येकाला उत्तर द्यायचे असतात, हे लक्षात ठेवा. फक्त वेळेची वाट बघा. तुका म्हणे नाही चालत तातडीन प्राप्त, काल घडी आली. वाट बघा, फक्त थोडीशी वाट बघायला शिका. प्रत्येक गोष्टीची वेळ येते, प्रत्येक गोष्टीची वेळ येते. ज्याच्या बाबतीत काही दुमत नाही. मी बऱ्याचदा सांगत असतो, राजा परेशानियां तो हमारे भी जिंदगी में बहुत है साहब, लेकिन मुस्कुराने में क्या जाता है. नीट है क्या. परेशानियां तो हमारे भी जिंदगी में बहुत है साहब, लेकिन मुस्कुराने में क्या जाता है. रिश्तों में विश्वास न हो और मोबाइल में नेटवर्क ना हो तो लोग गेम खेलना शुरू कर देते हैं. विठल म्हणून मी सांगितलं थोडं थांबा. अरे ज्या जगद्गुरु तुकोबरायांना भावकीतली लोक बोलत होती, तुका वेडा विचार करी बडबड फार, उठितो की कुठितो टाळण अवघा वाचेचा गोंधळ. मी सांगतोय माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना भावकी बोलत होती, तुका वेडा विचार करी बडबड फार, उठितो की कुठितो टाळण अवघा वाचेचा गोंधळ. त्या काळातली जगद्गुरु तुकोबरायांची लोक तुकोबरायांना आमचा तुका काय नादाला लागता महाराज. त्याच्या वेडा आहे, अविचारी आहे, बडबड करणार आहे, वाचाळ वीर आहे. याच्या पुढचा शब्द ऐका, आमचा तुका टाळ कुठे आहे म्हणे. आता ज्या तुकोबरायांना टाळ कुट्या म्हणून हिनवलं गेलं, म्हणून तुकोबरायांनी काय महाराज लगेच दगड घेऊन मागे लागायचं नाहीये. थोडं थांबा. प्रत्येक गोष्टीची वेळ आहे आणि मला वाटतं कोण काय म्हणतं आणि त्याला उत्तर आपण बोलून देण्यापेक्षा आपल्या कर्तृत्व सिद्ध करून द्यावं या मताचा मी आहे. कोणाला कशाला वाईट बोलावं, काही गरज नाहीये कोणाला वाईट बोलण्याची. थोडं फक्त थांबा. काही गोष्टी कालावरती सोडून द्यायच्या असतात, वेळेवरती सोडून द्यायच्या असतात. वेळेनुसार सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून मी सांगितलं जगद्गुरु तुकोबरायांना टाळ कुट्या म्हणणारा हा समाज, तुकोबरायांनी कोणता विरोध नाही केला त्यांना, पण कर्तृत्वानं उत्तर दिलं. टाळ कुट्या म्हणणारा समाज जगद्गुरु तुकोबराय ज्या दिवशी सदेह वैकुंठ गमनाला जातात ना, त्या दिवशी जो समाज टाळकुट्या म्हणतो तोच समाज माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना बघून बोलतो, भाग्य आम्ही तुका देखेला. टाळकुट्या म्हणणाऱ्यानं भाग्य आम्ही तुका देखेला ह्या ज्या दिवशी महाराज हा शब्द निघेल ना, त्या दिवशी म्हणायचं आपलं कर्तृत्व सिद्ध झालं. म्हणून माझं कीर्तनातलं कायमचं वाक्य आहे, संशयानं बघणाऱ्या नजरा बी आपोआप बदलतात, पण त्याला कर्तृत्व सिद्ध व्हावं लागतं. विठ्ठल मी क्षमा या विषयावरती बोलतोय, मला मूळ विषयावरती यायचं आहे. ज्या रामेश्वर भट्टानं तुकोबरायांचा गाथा बुडवला, माघारी निघाले. आता जरा नीट ऐका. माघारी निघाले आणि माघारी निघाल्यानंतर देहूच्या उजव्या बाजूला उजव्या हाताला निघाले. जाता जाता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जिथं तुकोबरायांच्या पालखीचा पहिला ठेपा होतो ना, आरती होते, ती अनगडशा फकीराची विहीर आहे. त्या अनगडशा फकीराची विहीर लागली आणि जाता जाता बरोबर महाराज तिथं विचार केला, चैत्र महिन्याचं ऊन आहे, तपल्या तव्यासारखी जमीन आहे. रक 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 करणाऱ्या उन्हामध्ये महाराज अंगाचा दाह होतोय, असेल अपरसी झाले. विचार केला याच्यात आंघोळ करावी. बांगडीसारखं काचेसारखं पाणी आहे, निवाळ संग पाणी दिसत आहे. आणि त्या बांधलेल्या विहिरीमध्ये अंगावरची कपडे काढली. शेकडो शिष्य मंडळी माझ्या रामेश्वर भट्टाच्या बरोबर आहे.
अंगावरची कपडे काढली आणि त्या विहिरीत उडी टाकली. आता विहिरीत उडी टाकल्याबरोबर आंघोळ झाली, सगळं झालं आणि बाहेर निघायच्या वेळेला एक पायरी वरती चढून आलं की अंगाची लाही लाही व्हायची नसते, अंगाचा दाह व्हायचा. याचं कारण होतं ती विहीर होती ती अनगडच्या फकीराची आहे. त्याच्याशिवाय त्या पाण्याला दुसरा कोणी स्पर्श करणारा नव्हता. रामेश्वर भट्टानं महाराज उडी टाकल्याबरोबर लक्षात आलं की कोणीतरी उडी टाकली आहे. तोंडातून एकच शब्द गेला, ऐसे ही डुबते रहो. असा एवढा शब्द गेल्याबरोबर महाराज अंगाची लाही लाही झाली. बाहेर निघायला चान्स नाही, पुन्हा पाण्यात उडी टाकायची, पुन्हा बाहेर निघायचं. शिष्य मंडळीनं महाराज अंगावरची धोत्र काढली, धोत्र ओली केली आणि ओली धोत्र अंगावरती टाकत टाकत आळंदीला आणलं गेलं. जरा नीट ऐकत आहे. ज्यावेळेस आळंदीला आले, माऊलीच्या समोर आले आणि माऊलींच्या समोर 11 दिवस धरणं धरलं. माऊली, माझ्या अंगाचा दाह झालाय, माझ्या अंगाची लाही लाही झाली, माझ्या अंगाचा दाह होतोय, माझा अंग शांत करा, माझी काया शीतल करा म्हणून तो महाराज त्या माऊलींच्या समोर 11 दिवस धरणं धरलं. आणि 11व्या दिवशी माऊलींनी स्वप्नात येऊन रामेश्वर भट्टाला सांगितलं, माऊली रामेश्वर भट्ट, तुमच्या अंगाची लाही झाली हे मला कळत आहे. तुम्ही ज्या अपेक्षेकरता माझ्या जवळ बसलाय, मी तुमचं काम करू शकत नाही. इथलं सध्या इथलं कोर्ट बंद आहे. सध्या एकच सुप्रीम कोर्ट चालू आहे आणि त्या सुप्रीम कोर्टाचं नाव आहे जगद्गुरु तुकोबराय. म्हणून मी म्हणलं वेळ येते, थांबा जरा. जगद्गुरु तुकोबरायांचं नाव घेतल्याबरोबर महाराज चेहरा पडला. अरे ज्यांचा गाथा मी बुडवून आलोय त्यांच्याकडे क्षमा कशी मागावी, आता लाज वाटते म्हणाला. कसं जावं, नाही जाता येत. तरी सुद्धा नाईलाज झाला आणि नाईलाज झाल्याबरोबर महाराज आता काय करावं हा प्रश्न पडला. म्हणून एक पत्र महाराज लिहिलं आणि पत्रामध्ये असा मजकूर होता, श्री चैतन्य तुकोबराय आपला गाथा बुडवून येत असताना अनगडच्या फकीराच्या विहिरीच्या जवळ येऊन आंघोळ केली, त्यांचा शाप मिळाला. 11 दिवस झाला अंगाची लाही होते. माऊलींनी आपला पत्ता दिलाय, क्षमे करता मी जर पात्र असेल तर आपणाकडे क्षमेस यावं का, प्रश्नचिन्ह दिलं. आणि महाराज तो आपले पत्र 2 शिष्याच्या हातात दिलं आणि सांगितलं, तुकोबरायांकडे घेऊन जा. भंडाऱ्या डोंगरावरती भजनामध्ये रममान असलेल्या माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर ती शिष्यमंडळी उभा राहिली. आम्ही रामेश्वर भट्टाचे शिष्य आहोत. बर बर बर, काय म्हणता. आपला गाथा बुडवून जात असताना अनगडच्या फकीराच्या विहिरीमध्ये आंघोळ केली आहे आणि अंगाचा दाह झालाय, शांत होत नाही, म्हणून आपल्याकडे क्षमेची याचना करत आहे. ते पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर महाराज ते पत्र वाचलं. पत्र माहिती कुणाचं आहे, रामेश्वर भट्टाचं पत्र आहे. माझ्यासारखा जर तुकोबरायांच्या ठिकाणी असता तर ह्याच्या अंगाची लाही नाही म्हणलं असतं, ह्याचा जाळ होऊ दे मी तर म्हणलं असतं. पण काय महाराज, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं अंतकरण दयेनं भरलेलं आहे. काय क्षमा असेल तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये. ज्यानं माझा गाथा बुडवलाय, अजून पाण्यातच गाथा आहे, तरी सुद्धा तुकोबरायांनी तेच पत्र उलट केलं, त्याच्यावरती एक अभंग लिहिला आणि सांगितलं, जा एवढा अभंग तुमच्या महाराजांना वाचायला द्या, अंगाचा दाह शांत होईल. धावत्या वेगानं ती शिष्यमंडळी आली आणि रामेश्वर भट्टाच्या हातात ते पत्र दिलं. पत्र उलट केलं आणि अंगाचा दाह होत असणाऱ्या रामेश्वर भट्टानं तो अभंग वाचला. त्याची सुरुवात आहे, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होतीन, व्याघ्रहीन खाती सर्पतया, विषते अमृत आघात ते हित अकर्तव्य ते नीत होय त्यासी. हा अभंग वाचल्याबरोबर एका क्षणामध्ये आईस्क्रीम सारखं शरीर झालं. म्हणून मी सांगितलं, ज्याच्या अंतकरणामध्ये दया हा गुण आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा हा गुण आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये कृपा हा गुण आहे, त्यांच्याविषयी जगद्गुरु तुकोबराय इथं बोलताय, झुंजार
असणाऱ्या दया पवंत असणाऱ्या संत महात्म्यांचं वर्णन जगद्गुरु तुकोबरा इथं झुंजार म्हणून करतात. हे विशेष आहे. बरं काय हरकत नाही, तुकोबरा झुंजार तुम्ही म्हणताय ना, मग आता झुंजार या शब्दाचा अर्थ जरा नीट ऐका. झुंजार कुणाला म्हणतात? आता सगळ्याच व्याख्या तुमच्या पुढे मांडेन मी. ज्याच्या ताब्यात विकार आहे त्याला झुंजार म्हणावं. नीट ऐका. ज्याच्या ताब्यात विकार आहे त्याला झुंजार म्हणावं. ज्याच्या ताब्यात इंद्रिय त्यांना वीर म्हणावं. ज्याच्या ताब्यात काळ आहे त्याला बळी म्हणावं. आणि ज्याच्या ताब्यात देव आहे त्याला गाडे वीर म्हणावं. विठ्ठल झुंजार या शब्दाचा अर्थ योद्धा. झुंजार या शब्दाचा अर्थ महाराज युद्ध करणारा योद्धा. आणि मग आता थोडा बारकावा असा होतो, तुकोबरा आहे मंबाजी बुवाने मारलं तरी माघारी बोलला नाही तुम्ही. रामेश्वर भट्टानं गाथा बुडवला तरी तुम्ही माघारी बोलला नाही. तुम्ही कसलं झुंजार हो? कसं तुम्हाला झुंजार म्हणायचं? कधी तुम्ही युद्ध केलं कुणाबरोबर? कधी तुम्ही कुणावर युद्ध करून जिंकलाय ते आम्हाला अगोदर सांगा, मग तुम्ही स्वतःला झुंजार म्हणून घ्या किंवा संत महात्म्यांना झुंजार म्हणा. कसं मान्य करावं आम्ही हे? जगद्गुरु तुकोबरा वर्णन करता झुंजार या शब्दाचा अर्थ आहे. आता युद्ध करणारी मंडळी दोन आहेत हे लक्षात ठेवा. एक बाहेरचं युद्ध करणारा आणि एक आतलं युद्ध करणारा. आणि त्यातूनही जरा थोडासा बारकावा सांगेन मी तुम्हाला. एखादं रस्त्याचं काम चालू असताना भली मोठी दगड महाराज रस्त्यावरती खडी टाकली आहे. तुमच्या पायात जर एखादा चांगल्या कंपनीचा बूट असेल तर त्या बुटाच्या साह्यानं तुम्ही मोठमोठ्या दगडावरून सुद्धा चालून जाऊ शकता. जरा नीट ऐका. त्या बुटाच्या साह्यानं मोठमोठ्या दगडावरून सुद्धा तुम्ही चालून जाऊ शकता. पण माझं म्हणणं एक आहे, मोठमोठ्या दगडावरून ज्या बुटाच्या साह्यानं तुम्ही चालताय त्या बुटात जर एवढा मोहरी एवढा जरी खडा गेला ना, तर जोपर्यंत तुम्ही बुटातला खडा काढत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर महाराज एक पाऊल टाकू शकत नाही. म्हणून मी सांगितलं, बाहेरची दगड फोडण्यापेक्षा बुटातलं खडं काढा. विठ्ठल महाराज वर्धन करतायत. असे बाहेरचं लढणं वेगळं आणि आतलं लढणं वेगळं. बाहेरच्या शत्रूशी महाराज युद्ध करून जिंकणं फार सोपं आहे, पण आतल्या शत्रूशी युद्ध करून जिंकणं फार अवघड आहे. मी याच्याही पुढे सांगेन तुम्हाला. आमच्या बरोबर आमचे किती मित्र चालतायत याच्यापेक्षा, आमच्या बरोबर आमचे किती मित्र चालतायत याच्यापेक्षा त्या मित्रातले गद्दार अगोदर शोधा, तर या सगळ्या गोष्टी कडेला जातील, नाहीतर कडेला जाणार नाहीत हे लक्षात ठेवा. महाराज मी बऱ्याचदा सांगतो, युद्ध करणं दिसणाऱ्या शत्रूशी युद्ध करणं फार सोपं आहे, पण जो दिसत नाही अशा शत्रूशी युद्ध करून जे जिंकले त्याचं नाव झुंजार वर्णन करतात. मग कोणत्या शत्रूशी लढताय तुकोबरा हे संत महात्मे सांगा ना. ज्याचं वर्णन करताना नाथ महाराज वर्णन करतात, ओल्या मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर. ओल्या मृत्युकेचे मंदिर आत 6 जण कुंपा करिता ती पोखर त्याचा नका करू अंगीकार गा. कुंभा करता ते पोखर त्याचा नका करू अंगीकार. वासुदेव करीतो फेरा तू अजून काढिता सुरा. सावध होई रे नवरा भज भज तू चरण धरा. वासुदेव करतो तो अजून काढ सुरा. सावध होई रे देवा, भज भज तो ओल्या मृत्तिकेचे मंदिरात 6 जण उंदीर गुंपा करिता ती पोखरन त्याचा नका करू अंगीकार गा. आतमध्ये जे खरे शत्रू त्यांच्याशी लढा, त्यांच्याशी जिंकून जो कोणी महाराज योद्धा आहे ना तो खरा झुंजार आहे, हे तुकोबरायांचं मत आहे. मग कुणाशी लढले ते?
लढत असताना महाराज वरदान करतात भल्या भल्यांची त्या विकारांशी लढताना महाराज घसरगुंडी उडली आहे. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकाराची जे लढून आतापर्यंत पहिलं तिराला प्राप्त झालं ते झुंजार आहे. कुणालाही झुंजार म्हणणं बरं नाही. झुंजारराव नावाची वेगळी. झुंजार एक महाराज पेपरचं नाव एक आहे झुंजार. थरथराट मध्ये लक्ष्मीकांत बिर्डेच्या पेपरचं नाव होतं झुंजार. नुसतं झुंजार म्हणून घेणं वेगळं आणि त्याच्याशी वागणं वेगळं. त्या अवस्थेला पात्र होणं वेगळं. त्या काम क्रोधानं भल्या भल्यांची विकट अवस्था केली महाराज. महाराज वरदान करता धडक मारिली शंकरा. गेला ब्रह्म याचा मातेरा इंद्रचंद्र सिदरा राला विलाजिने भस्मासुर मुकला प्राणासी. म्हणून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात भले भले याच्यामध्ये गेले आणि त्या काम क्रोधावर कोणी जिंकावं. महाराज वर्णन करतायत भल्या भल्याची यादी तुकोबराय देताय. ज्याची यादी महाराज नाथ महाराजांनी वर्णन केली आहे. जरा नीट ऐका शब्दाकडे लक्ष असू द्या. ओढून आणले कोण कोण सकल ते तुम्ही ऐका आता सबल. विश्वामित्रा सारिका ढिसाळ ओढून आणला की जिमाई बाप. ऋषी माझी पराशर शास्त्री पुराणी मज निर्वत्सी फार. परी दिवसाच करून अंधकार ढिवरेसी रथविला की जिमाई बाप. देव ऋषी माझे नारदू तो मशी कधीच नव्हता मरतू. परी द्वारके माझी त्याचा उतरविला मधो 60 पोरे व्याला की जिमाई बाप. वायुसुत हनुमान तो मजसी करी बहुत गुमान. परी मकर ध्वजाचे वेळे दातवीच करो बा ठाकीला की जिमाई बाप. ऐशा ऐशाच्या केल्या गती रवीने नो वाया गेले किती. जे मज नागवे उघडे करून जिंकू पाहती त्यांच्या तोंडा पुढं माते की जिमाई बाप. मी काय सांगितलं. भल्या भल्यांची विकट अवस्था करणार हे काम क्रोधाचं वर्णन करताना नाथ महाराजांचं शेवटचं प्रमाण जरा बारकाई नाही का. नाथ महाराज वर्णन करतात काम क्रोध त्याच्या वाट्याला येत नाहीत. कुणाच्या प्रमाण ऐका. एका जनार्दनी विनवी सर्वापरी जो करील पंढरीची पायी वारी. एका त्याच्या पुढे बल नसले निर्धारी मग ये राज झोडपिती की जिमाई बाप. ज्यानं पायी वारी केली अखंड अखिलकोट ब्रह्मांड एकाकडे चालत गेलाय त्याच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. आणि बसलेल्या मंडळींना जरा हात जोडून माझी विनंती आहे. माझा उपदेश करणं काही तुम्हाला अधिकार नाही माझा. पण विनंती मी तुम्हाला करू शकतो एवढा तरी मी 100% आहे. हे बघा तुमच्या गळ्यात माळ याच्याशी मला काय देणं घेणं नाही. ऐका नाही काय देणं घेणं नाही. असलेली चांगली नसलेलं वाईट म्हणत नाही मी. तुमच्या गळ्यात मान असू द्या. तुमच्या गळ्यामध्ये माळ नाही. तुमच्या कपाला गंध नाही. तुम्ही वारी करत नाही. तुमचा वारकरी विषयी काय भाव आहे. आषाढी सोहळ्याविषयी काय भाव आहे. कार्तिकी सोहळ्याविषयी काय भाव आहे याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण जरा नीट ऐका मी काय म्हणतो ते. हे बघा मेल्यानंतर स्वर्गात जातं का नरकात जातं याच्याशी मला काय देणं घेणं नाही आहे.
पण माझं वाक्य मात्र नीट लक्षात ठेवा. ज्याला जिवंतपणी स्वर्ग बघायचा आहे त्यानं मरायच्या अगोदर एकदा आषाढीचा सोहळा करूनच मरा, नाही तसं मरू नका. आषाढीचा सोहळा केल्याशिवाय मरायचं नाही राजे हो. माझा ऐका, आषाढीचा सोहळा केल्याशिवाय मरायचं नाही, तुकोबरायांचा गाथा वाचल्याशिवाय मरायचं नाही, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरायचं नाही. या 3 गोष्टी जर नाही केल्या, जर तसंच गेला तर 100% तुमचा निस्ता मोकळा हेलपाटा झाला म्हणेन मी. तुमच्या जीवनाला काही अर्थ नाही. मी म्हणलं का तुम्हाला, तुम्ही श्रावण पाहता का? याच्याशी काय मला देणं घेणं आहे का? मी कधी कुठल्या गोष्टीला अडवत नाही. मी महाराज असं कधीच नाही माझं. तुम्ही सगळंच करा, पण मी सांगतोय तेही करा ना. बरं मी म्हणलं का तुम्हाला माला घाला, बरं माला घाला मी तरी का सांगावं तुम्हाला? बरं तुम्ही माझं ऐकायला मी तेवढा विद्वान नाही, तुम्ही बी इतकं ऐकून घेण्यासारखं नाही बरं का. तुम्ही माझं ऐकावं, मी एवढा विद्वान नाहीये. पण मला असं वाटतं नसू द्या, मला काय हरकत नाही. नसू द्या तुम्हाला वारीचा वेळ, काय हरकत नाही. पण मरायच्या अगोदर जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत या गोष्टी करून घ्या, नाहीतर पुन्हा अवघड होईल. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाईन, पुढे संचित जाईल काही. तुका म्हणे तै मात्या, पुन्हा काही चालणार नाही. म्हणून आताच विचार करा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, भल्या भल्यांची बिकट अवस्था केली आहे, पण महाराज सांगतायत अरे आम्ही काम क्रोध बंदी गाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. महाराज वर्णन करतायत अरे आमचं जीवन म्हणजे काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले, नाही नाही काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवज्ञानदाची सृष्टी झाली. तुका म्हणे देह भरिला विठ्ठली, काम क्रोध केली घररीती. म्हणून या संत महात्म्यांचं, या वैष्णवाचं वर्णन तुकोबराय महाराज झुंजार म्हणून करतायत. ज्याचं वर्णन करताना स्वतः तुकोबरायांनी केलेलं वर्णन आहे. आम्ही वीर झुंजार, आम्ही वीर झुंजार, आम्ही वीर झुंजार, आम्ही वीर झुंजार, करू जमादाडे मार, करू जमादाडे मार, करू जमादाडे मार, करू जमादाडे
वैष्णवाचं वर्णन करताना म्हणून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात झुंजार ते एक विष्णुदास जगी. या जगामध्ये झुंजार कोणी असेल तर हे विष्णुदास हे संत आहेत. का हे झुंजार असण्याचं कारण काय तुकोबराय वर्णन करतात. पाप पुण्यांगी नातले त्या पाप पुण्याच्या पलीकडं जय पराजयाच्या पलीकडं लाभ हानीच्या पलीकडं सुख दुःखाच्या पलीकडं तुका म्हणे आम्ही झालो अग्निरोपण लागो निधी पाप पुण्या. कशाची गरज नाही. सुख दुःखाच्या पलीकडं जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन आहे. जय पराजयाच्या पलीकडं तुकोबरायांचं जीवन आहे. कोण वाईट म्हणतं, कोण चांगलं म्हणतं, कोण स्तुती करतं, कोण निंदा करतं, काही देणं घेणं नाही तुकोबरायांना. काही देणं घेणं नाही. पाप पुण्याच्या पलीकडचं जीवन आहे. पापाची पुण्याची संभावना सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना स्पर्श करू शकत नाही. हा अधिकार तुकोबरायांचा आहे. म्हणून माझं तर मत असं आहे, मी साधं सांगू का. हे बघा, लय समाजाच्या नादाला लागायचं नाही. कोण वाईट म्हणतं, कोण चांगलं म्हणतं ह्याचा विचार ज्यादा करत बसायचं नाही. या महाराष्ट्रात हजारो कीर्तनकार आहेत. त्या हजारो कीर्तनकाराच्या वाट्याला आलेलं एक सगळ्यात मोठं दुःख मी तुम्हाला सांगतो. कायम 60% वर्ग हा महाराज एका बाजूला आमच्या माग असतो आणि 40% वर्ग हा कीर्तनकाराच्या कुठल्याही विरोधात असतो. त्यामुळं कुणाचा ताण घ्यायचा नाही. कुणाचं काय बरं वाईट म्हणल्यानं काय वाईट झालं नाही, कुणी चांगलं म्हणल्यानं काय चांगलं झालं नाही. फरक तर अजून काय पडला नाही. कुणाच्या वाईट म्हणल्यानं वाईट होत नसतं, कुणाच्या चांगल्या म्हणल्यानं चांगलं होत नसतं. पण माझं वाक्य असं आहे, तुम्ही बरोबर आहात की चांगले आहात, की तुम्ही वाईट आहात की चुकीचे आहात, हे कुणाला दाखवण्याच्या भानगडीत पडू नका. माझं मत असं आहे, तुमच्या कार्यामध्ये तत्परता ठेवा, तुमच्या कार्यामध्ये इमानदारी ठेवा, तुमच्या कार्यामध्ये महाराज खरोखरच एकरूपता ठेवा. तुमचा रस्ता फक्त चालू राहू द्या. येणारा काळ आणि येणारी वेळ तुमच्या चांगुलपणाची साक्ष देऊन जाईल. थोडासा थांबायला शिकायचं असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, पाप पुण्याच्या पलीकडे आमचं जीवन आहे. सुख दुःखाच्या पलीकडे आहे. सुख दुःखाच्या पलीकडे म्हणण्यापेक्षा सुख आलं तरी तसंच आणि दुःख आलं तरी तसंच. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल सुख दुःखा नाही चाडामा. महाराज वर्णन करताय, सुख दुःख समान सकळ जीवाचा पुण्याची निर्मिती झालेली आम्ही पाहिली आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन आहे, जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. जरा नीट ऐका. आता लंका जाणं ही पाप होतं का पुण्य? पाप होतं तरी सुद्धा धन्यता इकडं महाराज आमच्या हनुमंतरायाला देतात. याचं कारण आहे, देव जोडे तरी करावा अधर्म. देव जोडत असताना एखादा अधर्म होत असेल, एखादी चूक होत असेल तर ती पापामध्ये गणली जात नाही, हे लक्षात ठेवा. आता पाप पुण्याच्या पलीकडे जाऊ आपण, कारण सध्या पुण्यावरती बोलणं म्हणजे भुलथापावर बोलणं हे अवघड काम आहे. आता पुण्य हा विषय तर लांबच राहिला, पाप हा विषय लांबच राहिला. त्याच्यावरती जास्त बोलणं बरं नाही. महाराज म्हणता, पाप पुण्यांगी ना तळे त्या. हे संत महात्म्यांच्या जीवनातलं पहिलं अंतर लक्षण आहे वैष्णव असण्याचं. आणि दुसरं लक्षण सांगतात, गोविंदासनी गोविंद शयने गोविंद त्या मनी बैसलासे. या संत महात्म्यांचं अंतर लक्षण दुसरं सांगितलं, ज्याच्या अंतःकरणामध्ये
तिन्ही अवस्थेमध्ये नामस्मरण आहे. तिन्ही अवस्था, जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती. आता जागृतीमध्ये महाराज भगवंताचं नामस्मरण असणं ठीक आहे. स्वप्नामध्ये हे जे दिवसभर केले ते संध्याकाळी येतच असतं, याच्या बाबतीत काही दुमत नाही, तेही मला मान्य आहे. पण सुषुप्ती अवस्था आहे. या सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबर यांनी भगवंताचं नामस्मरण केलं. हे विशेष याला कारण आहे. महाराज वर्णन करतायत, विषयी विसार पडिला निशेष नांगी ब्रह्मरस ठसावला, माझी मद झाली या नावर वाचन छंद या नामाचा घेतला असे. याच्या पुढचा ऐका, लाभाची आसोसे पुढे चाली मना, धनाचा कृपणा लोभी जैसा, तुका म्हणे गंगा सागर संगमी नाव घ्या झाल्या उर्मी एकमय. त्या भगवंताचं नामस्मरण मी अहोरात्र केलंय आणि त्याचा परिणाम काय झाला तर सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा माझ्या नामस्मरण घडत आहे. सुषुप्ती अवस्थे या अवस्था अशी आहे, झोपल्यानंतर रोमा रोमातून भगवंताचं नामस्मरण बाहेर पडणं, याचं नाव सुषुप्ती अवस्था. उद्धवजी आणि श्रीकृष्ण परमात्मा जवळ, उद्धवजी कायम, पण सारखं नाव अर्जुनाचं घ्यायचं बर का धनंजयजी. उद्धवजी कायम जवळ, पण नाव सारखं अर्जुनाचं, नाव सारखं अर्जुनाचं. उद्धवजीला काही लक्षात येणार काय म्हणले ह्यांना तर कळत नाही. सेवा आम्ही करायची, कीर्तना बोल ह्यांना, ह्यांच्यावर आम्ही फिरायचं रात्रोन दिवसांना, नको त्याची नावं घ्यायची मोहर पुन्हा. काय ह्यांना कळतच नाही. म्हणले अर्जुनाचं नाव काय घेता तुम्ही सारखं. त्या अर्जुनाचा अधिकार त्या उद्धवजींना कळावा म्हणून देवाने महाराज त्या उद्धवजींना बरोबर घेतलं आणि चला म्हणले येऊ जाऊन. आले द्वारकेमध्ये महाराज आले आणि आल्याबरोबर हस्तिनापुरामध्ये आल्याबरोबर अर्जुनजी महाराज नुकतेच सुभद्रा मातेच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपले. झोप चांगली लागली आहे, गाढ झोप लागले. अर्जुनजी घोरतायत आणि अशा अवस्थेमध्ये सुभद्रेनं सांगितलं, हे बघ देवा, आता तुम्ही आलाय खरं, सगळं मला पटतंय, पण माझा पतिव्रता धर्म आहे, माझ्या मांडीवरती माझा पती डोकं ठेवून झोपला, मी उठू शकत नाही, आणि जोपर्यंत माझा पती उठत नाही तोपर्यंत मी तुला पाणी देऊ शकत नाही. कसं उठून पाणी द्यावं तुला. मग देवानं सांगितलं, उद्धवजी तेवढं मांडीवर डोकं घ्या, डोकं मांडीवर घ्या, म्हणजे पाणी आणले बिचारी, तहान लागली तुम्हाला पाणी प्यायचंय ना, हो प्यायचं, मग डोकं मांडीवर घ्या. आईसाहेब सुभद्रा आईसाहेब उठल्या आणि आत गेल्या आणि महाराज उद्धवजीनं ज्यावेळेस महाराज अर्जुनाचं डोकं मांडीवरती घेतलं त्यावेळेस असं लक्षात येत आहे की कृष्ण 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 आवाज कुठून तरी येतोय. जरा नीट ऐका. उद्धवजीनं मांडीवरती डोकं घेतल्यानंतर लक्षात येत आहे की कुठून तरी कृष्ण कृष्ण आवाज येतोय. इकडं तिकडं तर कोणी दिसेना. ज्यावेळेस बारकाईनं पाहिलं त्यावेळेस लक्षात आलं की अर्जुनाच्या प्रत्येक केसाच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण नाव येत आहे. आणि मग लक्षात आलं उद्धवजीच्या की अर्जुनाचं नाव का घेतात. ही खरी सुषुप्ती अवस्था आहे. म्हणून मी सांगितलं जगद्गुरु तुकोबराय वर्णना करतात वैष्णवाचं दुसरं लक्षण जर कोणतं असेल अंतरलक्षण तर गोविंदासनी गोविंद शयनी आणि गोविंद त्यामनी बैसलासे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी 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 पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी
जागृती स्वप्नी सुषुप्ती ही अवस्था त्या संत महात्म्यांची ही दोन अंतरलक्षणं. मग महाराज ही झाली अंतरलक्षणं, पण या वैष्णवांची बाह्य लक्षणं काय? ऊर्ध्व पुंड्रभाल कंठी शोभेमाल कापिजे कलिकाल तया भेने. अधिक वेळ घेणार नाही. 12ला म्हणजे 12ला कीर्तनच संपलेलं असेल असा विचार माझा तरी आहे. याच्या बाबतीत दुमत महाराज वर्णन करतात, ज्याच्या कपाला गंध आहे, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या अंगावरती पांढरी शुभ्र कपडे, ज्याच्या चेहऱ्यावरती एक अद्भुत समाधान आहे, तो खरा वैष्णव आहे. आणि ते खरं महाराज बाह्य लक्षण आहे. ज्या बाह्य लक्षणाला पाहिल्याबरोबर काल सुद्धा थर 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 कापतो म्हणे. तुम्ही म्हणाला आम्ही बी लय गंध लावून हिंडतून, आम्हाला नाही कधी थर 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 कापला. पण नीट ऐका जरा, काल थरथर कापतो त्याच्या बाबतीत दुमत नाही. जो काळ जगाला खातो त्याच काळाच्या माथ्यावरती पाय देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. याचं कारण आहे या कलिकालावरती विजयही मिळवता येतो, ज्याचं वर्णन करताना महाराज सांगताय, जगा काल खाय आम्ही माथा दिला पाय, काल सलाम गुलाम करी तुकया घरी राबत असे. जो काळ जगाला खातो त्याच काळाच्या माथ्यावरती पाय देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येईल. याच्या बाबतीत दुमत नाही, पण तशी अवस्था असावी. आता सर्वांना माहित आहे, अधिक वेळ घेणार नाही. 1-2 मिनिटात मी तुमच्या पुढे विषय मांडतोय. सर्वांना दृष्टांत ठाऊक आहे. यमराजानं यमदूत बोलावले, त्यांना सांगितलं अमुक अमुक गावातले 4 माणसं आणायचे. मग त्यांचा इथपर्यंत आले, ते पंढरपूरला गेले. त्यांचा पाठलाग करत करत पंढरपूरला गेले. नामदेवांची दिंडी सापडली आणि नामदेवांची दिंडी सापडल्यानंतर मग पुन्हा मोकळे हाताने ज्यावेळेस ते यमदूत माघारी गेले, या चौघांना न आणता, आता तिथून पुढे काय झालं ते मला माहित आहे, ते बाकीचं कोणालाच माहित नाही. नाही खरं सांगतो, कारण आम्ही तिथपर्यंत पोचतच नाही ना. आता थोडं माझं बोलणं कडू लागेल असं म्हणायला काय हरकत नाही, पण तिथपर्यंत आम्ही कीर्तनकार मंडळी पोचतच नाही. पुढं काय झालंय ते आमचं कसं झालंय सांगू का? आई माझी मायेचा सागर, जिंदगी किराय का घर, हे उड जाएगा पंच एक दिन रहेगा पिंजरा खाली, तुझ्यासाठी आले वनात जे घ्यायचा बाप व्हावा, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. ह्याच्या पलीकडे आम्ही कीर्तनात काय सांगित नाही आता. आणि मला तर असं वाटतं बरं का तात्या, तुम्ही परंपरेची मंडळी आपण आहोत, याच्या बाबतीत काही दुमत नाही. मला तरी असं वाटतं, लोकाला काय पटतं, लोकाला काय रुचतं आणि लोकाला काय पचतं, याच्यापेक्षा वारकरी संप्रदायाची परंपरा काय आहे, आपल्या फळाची परंपरा काय याचा विचार करून कीर्तन करायला शिका. कोणाला पटणार नाही, एक वेळ सांगणार नाही, काय हरकत नाही, तुमच्या काही चुलीत पाणी पडलं नाही, पण लोकाला बरं वाटावं यासाठी जर तुम्ही कीर्तन करत असाल तर महाराज वर्णन करतात, तुका म्हणे ऐसे मैवेचे मैद आणि तयासी गोविंद नाही नाही. हे तर 100% आहे. कीर्तनाच्या वेळे रडेपडे लोळे प्रेमेविन डोळे गळतात. कीर्तनात रडायचं नाटक काय करायचं, पडायचं नाटक काय करायचं, आईबाप कीर्तनात काय सांगायचे. अरे कीर्तनात आईबाप सांगत असताना आपल्या आई बापाला आपल्या हाताने गेल्या 6-5-6 महिन्यात कधी पाणी दिलंय का, याचा विचार बी आपला कधी आठव करावा असं मला वाटतं. दुसऱ्याच्या आई बापाचं वर्णन करण्यापेक्षा माझं साधं मत आहे, आई बापाला भरा. आई बाप तर कीर्तनामध्ये सांगितल्याच पाहिजे, याच्या बाबतीत काही दुमत नाही. पण आईबाप विषय सांगून कीर्तनासाठी तुम्ही त्याचं भांडवल करू नका, या मताचा मी आहे. साध्या गोष्टी मला लक्षात येत नाही. लोकाला कीर्तन करायचं काय चुकतंय असं म्हणणार नाही, चुकतंय सगळं तुमचं, तुम्ही ऐकून घेताय. अरे एक तरी समाजामध्ये भरा, या एक तरी माणूस असा उभा राहावा आणि काहीतरी कीर्तनामधून एखादा कीर्तनकार जर चुकीचं काय बोलत असेल किंवा भरा विषय सोडून बोलत असेल तर तात्पर्यानं उठा ताडकान, ए कीर्तन ऐकायला आलोय, तुझा तमाशा ऐकायला आलो नाही, असा माणूस ज्या दिवशी महाराज तयार होईल ना, त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराला येसन बसली म्हणूनच समजा. हे ज्यादा अवघड नाही काही, पण तुम्ही ऐकून घेताय ना. तमाशा वजा कीर्तन आम्ही आता ऐकायला लागलो, ही लक्षात ठेवा. म्हणून थोडंसं वाईट वाटतं या गोष्टीचं. चला मी काय सांगत होतो, जरा थोडंसं वाचनानं थोडं अभ्यासानं करावं. काय फरक पडतो, लोकाला एक वेळेस तुमचं कीर्तन पटायचं नाही, पण तुम्हाला लोकाला पटलं म्हणून लय मोठा फायदा होईल अशातला भाग नाही. पण तुम्ही जर परंपरा नाही सोडली, लोकाला एक वेळेस नाही पटायचं पण देवाला पटल्याशिवाय राहायचं नाही. मग आता देवाला तुमचं कीर्तन पटावं का लोकाला पटावं याचा विचार जरा बारकाई न करा. लोकाचा विचार करून तुम्ही चालूच नका. महाराज वर्णन करतायत,
मी महाराज सांगत होतो कळी कालावरती सुद्धा विजय मिळवता येतो. मोकळ्या हाताने यमदूत गेले. नीट ऐका आता. मोकळ्या हाताने यमदूत गेले, वरती गेले आणि वरती गेल्यानंतर महाराज त्या यमराजानं बघितलं आणि मोकळ्या हाताने आलेलं पाहिले. तळपायाच्या मस्तकाला गेली. अरे फुकट पगार खात्यातला काही एक सुद्धा कामाचा नाही म्हणे. हा मोकळ्या हाताने आला. चौघाला तुम्हाला नाही सांगितलं होतं, का आणलं नाही तुम्ही? ह्याने माना खाली घातलेल्या. जरा जरा थोडासा शोले पिक्चर आठवा. हातात पट्टा, दगडावरून चालणारा गब्बर आणि त्या चौघांना विचारतो, अरे वय सांबा कितने आदमी थे. तो प्रसंग जरा डोळ्या पुढे आणि तोच प्रसंग महाराज नेमका आता यमराजानं ह्या यमदूता पुढे उभा केला. काय झालं नेमका? कामन मोकळा आला. कितने आदमी? तुमच्या. ते ओ कितने ते? चार. मग कामन आणलं का नाही तू? मोकळे हातानं का आला? हे सगळं झालं आणि त्यातल्या एकानं मान वरती काढली धाडस करून आणि त्यानं सांगितलं, महाराज तसल्या अडचणीतली कामं तुम्हीच करीत जा. अरे झालं काय? मग त्या महाराज दूतानं सांगायला सुरुवात केली, ज्याचं वर्णन नामदेवराय करतात. दूत सांगत से यमा दिंडी पुढे चाले नामा, तो नागवित्वा महाविष्णुदास म्हणून या. ते नामदेवराय कुणीतरी आहे, दिंडीमध्ये चालतात, आम्हाला जवळ येऊ देत नाहीत, आम्हाला त्रास करतात. कोण आहेत ते? विष्णू भक्त आहे. विष्णूच्या भक्ताचा आमच्या कामामध्ये अडचण आणायचा काय संबंध आहे? तर महाराज तळपायाच्या आग मस्तकाला गेले, लालबुंद डोळे झाले, केस ना केस अंगावरच उभा राहिला. पाय आपल्याला सुरुवात केली, पळतच विष्णू परमात्म्याकडे गेले आणि लांबूनच सांगितलं, हे बघा देवा, आमच्या कामात जर अडचण आणायची असेल तर देवा संभाळा जिया पुल्या मटा वैष्णव दूत नागविती. तुमचं तुम्ही बघा, मग तुमचं तुम्ही सांभाळा, आमच्याकडे नुसते खाती देऊ नका. हा लगा तुमच्याकडे सगळं अर्थ खातं बी तुमच्याकडे, उपमुख्यमंत्री बी तुमच्याकडे, पुन्हा तुम्ही 1800 कोटीची जमीन 300 कोटीत बी घ्यायचा. कसं जमायचं हे सगळं? आणि त्या अंगू पंचमी बी पुन्हा तुमचीच. हे बी उघड झाले आज. चला याच्याशी काय मला देणं घेणं नाही, पण वाचलं म्हणून बोललो मी. हे कसं जमायचं? नुसते खाते आमच्याकडे देताना सगळे अधिकार तुम्हाला आहेत. हे बघा देवा, लक्षात ठेवा, इथून पुढे जर कुठल्या गोष्टीला जर महाराज माझ्या वाकडेला आला, माझ्या कुठल्या गोष्टीला जर आडव्यात आला तर याद राखा म्हणे. असं मग नेमका काय म्हणणं काय आहे तुमचं? मग महाराज त्या यमराजानं बोलायला सुरुवात केली. मग देवाना सांगितलं, हे बघ ये यमा, मी काय म्हणतो ते ऐक. यमराजा काय म्हणतो ते ऐक. इथून पुढे जर पुन्हा तोंडातून शब्द काढला जीभ हासलीन तुझी मी. अरे झालं काय? लक्षात ठेव मी काय म्हणतो ते. पुन्हा जर पृथ्वीवरती गेलात, नीट ऐका बरं, पुन्हा जर पृथ्वीवरती गेलात तर मग इथून पुढे काय करायचं हे देवाना सांगावं यमाला. मग यमाला सांगायला सुरुवात केली, काय करायचं? यम सांगे दुताकानी तुम्ही जाता मी दिनी, विष्णू भक्त चुकोनी येर बांधून आणा. आता नीट ऐका, त्या यमराजानं सांगायला सुरुवात केली, यमदूताला इथून पुढे जर पृथ्वीवरती गेला, ज्याच्या कपाळाला गंध आहे आणि ज्याच्या गळ्यात माल आहे, अशाच्या वाटेला गेला तर याद राखा, मग आणायचं कुणाला? कुणाला आणायचं? कुणाला? ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याच्या कपाळाला गंध नाही. अशी म्हणले अगोदर उचला, नुसती उचला नाही, बांधून आणा. नुसती बांधून नाही, गुडगा देऊन आवला. वैरणीचा पहारा जसा गुडगा देऊन आपण आवडतो ना, तशी आवला. आणि रेड्यावर आणू नका, आणि हाल्यावर आणू नका, त्याला वजन करू नका, पाय आल दवा बांधून बडीत आणा. असं अजून कुणाकुणाला लायचंय? जे नेना ती धर्म वेळा, जे न उच्चारी ती गोपाला, तयासी जाच वावे वेळो वेळ आणि 21 कुला. ज्याला भजन कळत नाही, ज्याला कीर्तन कळत नाही, ज्याला वेळ कळत नाही, ज्याला काळ कळत नाही, ज्याला धर्म कळत नाही, ज्याला नीत कळत नाही, ज्याला श्रद्धा कळत नाही, ज्याला परंपरा कळत नाही, अशाला उचला म्हणे अगोदर. असं मग महाराज वरदान करतात. या कली काळावरती विजय मिळवणारा एकमेव वर्ग जर कोण असेल ना, तर भक्त आणि भक्त महाराज वरदान करतात. कापी तया भेनी कलिकाल कोण? म्हणू हरीचे दासले होती भूषणे, आणि कापी तया भेनी कलिकाल तुकोबराय वर्णन करतात. या रे हरिदासा जिंकू कलिकाल आमोचिया बला पुढे किती बा पुढे. या रे हरिदासा जिंकू
करतात ऊर्ध्व पुंड्र भालकंठी शोभिमाल कापिजे कलिकाल तया भेने तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझे तो अखिल कोट ब्रह्मांड नायक एवढी जर लक्षण आपल्याकडे असतील तर आपलेची पद देई दासा आपलं पद त्या भक्तांना देऊन टाकतो आणि आपले शृंगार त्यांना देऊन टाकतो मग ती महात्मे काय करतात नामामृत सार मुखा माझी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासी संकल्पित वेळेमध्ये कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर 12 झाले त्याच्या पुढे मी कीर्तन सेवा करत नाही म्हणण्यापेक्षा लय असा काय मोठा चार्ज पडतो अशातला भाग नाही पण वेळेचा असावं वेळेचं बंधन असावं प्रत्येक कीर्तनकारानं का लोक ऐकतात म्हणून दीड वाजवायचे हे काय बरं दिसतं बरं नाही ना ते बरं लोक ऐकतात या शब्दाचा अर्थ असा आहे की समाजातून उठून जाता येत नाही म्हणून ऐकतात लय तुमचं आवडलंय लय तुमचं भारी अशातला भाग नाही पण या गावाचं वैशिष्ट्य आहे मी तुमच्या पुढं अतिसामान्य सर्वसामान्य कीर्तनकार आहे म्हणलं तरी काय हरकत नाही लहानाचा मोठा मी तुमच्या जवळ झालोय तुमच्या प्रेमानच झालो याच्या बाबतीत दुमत नाही पण अजूनही गेली 22 वर्ष झालं आपण तेवढ्याच प्रेमानं आणि तेवढ्याच आशेनं कीर्तन ऐकता हा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा भाग आणि आनंदाचा म्हणण्यापेक्षा तुमच्या प्रेमाला पात्र राहिल्याचा भाग आहे म्हणून माझं मत असं आहे खूप प्रेम करणारी मंडळी आहेत सगळे हे लहानपणापासून माझं भजनाची माझ्या कीर्तनाची माझ्या वारकरी संप्रदायाची सुरुवातच इथं झाली आहे 25 वर्षाचा काळ ज्या शशीबापूवर आम्ही बरोबर काढला ती एक इत्तफाक होता तो ऍक्सिडेंटली माझ्या जीवनातून निघून गेला हा ज्याच्या त्याचा कर्माचा विषय होता नाईलाज झाला पण त्याच्या जवळून या सगळ्या गोष्टी माझ्या जवळ आल्या आणि आतापर्यंत समाजामध्ये वावरण्याचा प्रयत्न या गावाचं माझ्यावरती विशेष प्रेम आहे आणि मी हे या गावावरती तेवढं विशेष प्रेम केलं आहे याच्या बाबतीत काही दुमत नाही आणि इथून पुढेही राहील याच्या बाबतीत ही दुमत नाही मी बऱ्याचदा सांगतो मी खूप लवकर काही गोष्टी विसरतो आणि माणसानं विसरायला शिकावं काही असं तुमच्या जीवनामध्ये एखादं चुकीचं स्वप्न पडलंय म्हणावं चुकीचं स्वप्न पडल्यानंतर माणूस झोपेतून जसा जागा होतो ना माणूस झोपेतून जागा झाल्यानंतर कसं लक्षात येतं हे स्वप्न होतं तसं एखादी गोष्ट घडली असेल तरी एका मिनिटात सोडून द्यायला शिकावं मोठ्या मनानं म्हणून असू द्या झालेली सेवा मी भगवंताच्या चरणी अर्पण करतोय